वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजानन भूतगणाधिसेवितं कपितजम्बफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा आद्याम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीं भयदां धान्यान्धकाराय हस्ते स्फटिकमालिकां पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदा। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई छुटई बंदी मास कोई। नमः परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदुनां वदे नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुधरा तत्र श्री विजयो भूति ध्रुवानि तीर्मतीर्मः। अहो भाग्यमहं भाग्य नंदगोपवर्जकसां यन्मित्र परमानन्दं पूर्णब्रह्मसनातनं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लक्ष्मीकलत्रं ललिताब्जनेत्रं पूर्णेन्द्रवक्त्रं पुरहूतमित्रं कारुण्यपात्रं रमणीयगात्रं वन्दे पवित्रं वसुदेवपुत्रं। भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नातस्त्वन्नो यद प्रभो। सच्चिदानन्दरूपाय विश्वपत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय
राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 पुढे सरका राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद 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 राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद राधे 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 हरि बोल ताली बजा हाय गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद 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 राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु जोग महाराज मोठे बाबा नथुसिंग बाबा भाकरा बाबा या सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी गोकुळ जुफरू चौधरी यांच्या कृपेने यांच्या पुण्याने त्यांचा नातू चिरंजीव सागर चिरंजीव सौ कांक्षणी हर्षदा या दोघांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं श्री गंगा भागीरथी सेवाबाई गोकुळ चौधरी श्री नामदेव जुफरू चौधरी श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर गोकुळ चौधरी
आणि सौभाग्यवती बेबाबाई ज्ञानेश्वर चौधरी, समस्त चौधरी परिवार, समस्त ग्रामस्थ, समस्त भजनी मंडळ, समस्त लासगाव क्षेत्रातील सर्व तरुण मित्रमंडळ, आपतेष्ट नातेवाईक सगळे सोय, या सर्वांच्या अनमोल अशा उपस्थितीमध्ये गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी अखंड श्रीमद भागवत कथेचा आपण रसपान करत आहोत. आणि आजचा मला वाटतं 7वा दिवस आहे. आज सप्तम दिने श्रीमद भागवत कथा आपण संवाद ऐकणार आहोत. आपण काल बघितलं भगवंताचा गोकुळातला जन्मोत्सव पाहिला, तिथला आनंद पाहिला. गोकुळामध्ये ज्या गवळणी अवताराला आल्या त्यांना भगवंताचा अंगसंग झाला. देवाच्या स्वरूपाची अनुभवायला मिळाली. हे सहसाहजी मिळत नाही बरं का. तर त्यासाठी या गोकुळातल्या गवळणींनी पूर्वजन्मामध्ये कल्प तपश्चर्या केली. त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या गवळणी आहेत. आणि या 4 प्रकारच्या गवळणींनी ऋषी रूपामध्ये असताना उग्र तप केलंय. किती उग्र तप केलं ऐका. 6 कल्प पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप केला. आणि राजभावामध्ये सुनंदा नावाच्या गवळणी म्हणून त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या. म्हणजे सुनंदा नावाच्या ज्या गवळणी होत्या ना दादा गोकुळामध्ये, त्यांनी पूर्वजन्मामध्ये 6 कल्प अखंड देवाचं पंचाक्षरी मंत्राचा जप केला. आणि म्हणून त्या सुनंदा नावाच्या गवळणी म्हणून गोकुळामध्ये अवतीर्ण होत्या. आता जी राधा आहे, आणि जी सुभद्रा आहे, गोकुळामध्ये सुभद्रा म्हणून जी गवळण उदयाला आली, अवताराला आली, तिनं हजारो वर्षे वाळलेली पानं खाऊन 10 अक्षरी मंत्राचा अखंड जप केला. आणि त्यावेळेला तिने अशी भावना अंतःकरणामध्ये ठेवली जप करत असताना की श्री राधेचा हात माझ्या हातामध्ये आहे, श्री राधेचा हात हातात आहे असा भाव ठेवून वाळलेली पानं खाऊन तिनं 9 कल्पापर्यंत अखंड 10 अक्षरी मंत्राचा जप केला. म्हणून ती सुभद्रा नावाची गवळण म्हणून गोकुळामध्ये अवतीर्ण झाली. आता काही सारंग नावाच्या गवळणी गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या. या सारंग नावाच्या गवळणींनी पूर्वजन्मामध्ये निराहार राहून कामबीज युक्त क्लीम या 20 अक्षरी मंत्राचा जप केला. किती कल्प? 3 कल्प. देव मिळवणं, देवाचा अंगसंग होणं एवढं सोपं नाही. खूप तप करावं लागतं. म्हणून ती सारंग नावाची गोपी म्हणून गोकुळामध्ये अवतीर्ण झाली. काही चित्रगंधा नावाच्या गवळणी गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या.
हे जाबाली ऋषी होते पूर्वजन्मामध्ये. त्यांनी ब्रह्मविद्या सुंदरीच्या चरणी भाव ठेवून 9 कल्पापर्यंत भगवंताचं ध्यान करून त्यात चित्रगंधा गोपी होऊन अवतरित झाल्या. आणि पाहता पाहता कृषध्वज पुत्र श्रुतशवा आणि देवतत्वज्ञ शीर्षासनामध्ये 1 कल्पापर्यंत हंस मंत्राचा जप करून कृष्ण ध्यानात जप केला. तेच त्याने सुधीर नावाच्या घरी जन्म घेतला. म्हणून तसला प्रकारचा भौतिक कल्पनेने मळलेल्या विचाराने तुमच्या माझ्या जीवाने या गवळणीतल्या गोकुळातल्या लीलेकडे भौतिक कल्पनेनं पाहायचंच नाही. महाभारतात म्हटलंय की फार सुंदर म्हटलंय महाभारतामध्ये, न भूत संध्य संस्थान देवस्य परमात्मन हे वेत्ति भौतिकं देह कृष्णस्य परमात्मन सवास्मत् परिष्कार्य श्रोत स्मार्त विधानता मुखम तस्यावलोक्य सचेल स्नान आचरण. भगवंताचा देह पंचतत्वाचा नाही आहे. आपला देह पंचतत्वाचा. जो कोणी श्रीकृष्ण शरीर भौतिक मानतो त्याचं तोंड सुद्धा पाहुणे असं शास्त्रकार म्हणतात. आणि म्हणून त्याला शास्त्रीय कार्यक्रमात कोणाला अधिकार नाही येतो. अशा व्यक्तीचं दर्शन करणं आणि जर झालं तर सचेल स्नान करावं. जो देवाला मानत नाही, देवावर बोट ठेवतो, देवाला कलंक लावतो, देवाच्या विरोधात बोलतो, अशाचं तोंड पाहिलं ना दादा तर घरी येऊन स्नान केलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताच्या माखन चोरीबद्दल हे लक्षात ठेवावं की भगवंताचं लीलाधाम, भगवंताचं लीला पात्र, भगवंताचं लीला शरीर, भगवंताच्या लीला या भौतिक नव्हत्या. खूप गोड आहे दादा. कृष्णाच्या या लीलेकडे अप्राकृत भावातून पाहावे, श्रवण करावे. श्रीरामचरिता प्रभूच्या सौंदर्याला भाळलेल्या ऋषींनी प्रभूला अंगसंगाची प्रार्थना केली. पण त्या अवतार आदर्शाचं प्रबोधन करायचं होतं, एक पत्नी व्रताचं आचरण करायचं होतं. म्हणून त्यांनी द्वापारामध्ये तुमची इच्छा पूर्ण करील असं आश्वासन दिलं प्रभू रामराय. आणि म्हणून ते आश्वासन पूर्ण करण्याकरता भगवान गोपाळ श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि त्यांनी कृष्ण लीला केल्या. त्यासाठी ते ऋषी सिद्ध गोपी म्हणून अवतरल्या. गोकुळातील गोपी वावरत होत्या त्या केवळ श्रीकृष्णाच्या आनंदासाठी. कामधंदा सुद्धा कुणाला आवडत नव्हता त्याला. आता बघा ना, एवढं कडक ऊन आहे, लगीन गाई आहे, झोपा नाही, तरी त्या कृष्ण लीलेचा आस्वाद घेण्याकरता महाराज या मंडपामध्ये एवढा समाज विराजमान आहे. आमच्या काही माता भगिनी झोपल्या नाही रात्री. आता मी 3 वाजेपर्यंत झोपलो नाही. आम्ही 3 वाजेपर्यंत बसलो होतो, सगळ्या बहिणी मस्त नियोजन चालू होतं, काय करायचं कसं करायचं. आणि म्हणून गोकुळातल्या गोपी या आनंदाने वावरत होत्या. काम सुद्धा ते विसरले होत्या. सूर्योदयापासून तो सूर्य अस्तापर्यंत सर्वांच्या केवळ
क्रिया श्रीकृष्णच राहत होत्या. कृष्ण संतोषासाठी करत होत्या. प्रत्येक क्रियेमध्ये कृष्ण सुखाचा भाव असे. त्यांच्या भावात कृष्णाच्या आनंदामध्ये आनंदाचा भाव होता. एखाद्या गवळणीनं एखादं काम घेतलं अंगतामध्ये. एका गवळणीला सासूनं सांगितलं, अगं पोरी 4 वाजले, मला चहा ठेव. आणि म्हणून तिनं चूल पेटवली, गॅस पेटवला, पातेली ठेवली, पाणी टाकलं आणि साखरचा डबा घ्यायला गेली, चहा पावडरचा डबा घ्यायला गेली. तेवढ्यामध्ये तिच्या अंतरंगामध्ये कृष्णाचं दर्शन झालं. आणि त्या कृष्ण दर्शनाच्या भावामध्ये 4चे 4:30 कधी झाले कळालं नाही. इकडे चहानं सासू तळमळत होती. हो, अर्धा तास झाला चहा आला नाही म्हणून सासूनं आवाज दिला, अगं ए बोरी, अगं अर्धा तास झाला ना, अजून चहा आला नाही. तेवढ्यात ती भानावर आली आणि साखरेचा आणि चहा पावडरचा डबा घेऊन गॅस जवळ आली तर पाणी उकळत होतं. म्हणून पाणी किती उकळते म्हणून तिने ढुकून पाहिलं तर त्या उकळत्या पाण्यामध्ये तिला भगवंताचं दर्शन झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा आनंद विवर भाव त्या गोकुळामध्ये सगळ्या गोपींच्या अंतकरणामध्ये होता. एक दिवस कन्हैया यशोदेला म्हणाला, हे आई, मला माखन फार आवडतं. देवाला काय आवडतं? माखन. आपल्याला काय आवडतं? तपकीर, विमलच्या पुड्या. बंद करून दे बंद. काय आवडतं आपल्याला? पण कन्हैयाला सांगितलं, आई ए आई ए आई, मला माखन लोणी आवडतं. अगं असं वाटतं किती खावं आणि किती नाही खावं. तू विविध प्रकारची मिठाई बनवते, दुधाची विविध पक्वान्न बनवते, दुधाचं माखन सुद्धा दुधापासून बनवते, पण मला त्या मिठाईपेक्षा पक्वान्नापेक्षा आई तुझ्या हाताचं लोणीच मला जास्त आवडतं. ऐका, हा संवाद एका गोपीनं ऐकला आणि ती साऱ्या गोकुळामध्ये तिनं वार्ता पसरवली. कन्हैयाला काय आवडतं, कन्हैयाला काय आवडतं, कन्हैयाला काय आवडतं? कन्हैयाला माखन आवडतं, लोणी आवडतं. झालं, सर्वांची इच्छा त्याला माखन खाऊ घालायची. आणि त्या सर्व गोपी गवळणी इच्छा करू लागल्या की कन्हैयानं आमच्या घरी यावं माखन खाऊ. आणि म्हणून भगवंतानी सगळ्या गवळणींची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याचा आनंद एकट्यानं घेऊन याच्याकरता सगळ्या गोकुळातले गोपाळ गोळा केले महाराज. आणि प्रत्येक घरात गेला, लोणी खाल्लं, पण स्वतः करता नाही. सगळ्यांना देतो तो देव असतो. आणि म्हणतो एकेका घरी जायचं आणि लोणी खायचं, ते मडक फोडायचा. निळोबराय सांगता तो एका दिवशी एका गवळणीच्या घरी गेला. त्यानं दही दूध लोणी खाल्लं, सगळा राडा गेला. आणि ती गवळण दुसऱ्या दिवशी यशोदेकडे गेली आणि तिने सांगितलं, ऐसा चोर हा शिनल यशोदे आवरी आपला बाळ. यशोदे ऐसा चोर हा शिनल. अगे पोरग तुझं बघ,
ती तक्रार करत नाही तो पण दुसरी आलीच. काय व्यालीस पोर चोरटे, काय म्हटलं? अगं काय जन्माला घातलं चोरट पोरग, हा शिरजो रे, सगळ्या जगाच्या पलीकडे येते. आमच्या घरी येतो, दहीदूध लोणी खातो, मडके पडतो. हा तेवढ्यामध्ये तिसरी आली आणि ती सांगायला तुकाराम महाराज म्हणतात, दही दूध लोणी शिंका नुरेची काही, दही दूध लोणी शिंका नुरेची काही, अग कवाड जैसेची तैसे. अगं यशोदे, आमच्या घराचं मागचं इदार्थ सल, पुढचं इदार्थ सल, तरी तुझं पोरग आलं कस आणि दही दूध लोणी खाऊन गेलो कस? शिंक बी तसंच आहे. तेवढ्यामध्ये एक गोपी आली आणि ती यशोदे समोर कन्हैयाला दमच देते. दम दिला, कन्हैया फक्त माझ्या घरी येऊन पा, तुला मी खामालाच बांधीन. असल्या प्रकारच्या तक्रार रोज येऊ लागल्या. मात्र त्या तरुण गोपिका होत्या, ऐकून यशोदा रागावते, कन्हैयाला म्हणते, कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. राधिकानंदन पिता तू माझा, मारतयाचा खाऊ नको. कृष्णा तुला करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवळ्या घरी बोबाट सुटला, माठ दयाचे ओढू नको. गवळ्या घरी बोबाट सुटला, माठ दयाचे फोडू नको रे. पाळण्यात टाकुनी जो कामी देते, जो कामी देते. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. हरी बोल. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. हरी बोल. जरा टाळी बजाव. आणि महाराज कन्हैयानं ऐकलं आणि मनातल्या मनात म्हणतो, अरे गवळणींनो, तक्रार करता काय? आई समोर दम देता काय मला? पाहतो आज तुझ्याच घरी येतो. ताव मारू दिला, येथेच
होतं 50% सवलत 50% डिस्काउंट. आणि कन्हैयाने काय केलं महाराज? तिची 6.5 फुटाची गवळण होती का? तिची जी वेणी होती का वेणी, ती वेणी जमिनीला लोळत होती महाराज. आता वेण्या राहिल्या नाही, आता वेण्या राहिल्या नाही, आता वेण्या बुच्या झाल्या बुच्या. का? आम्ही आमच्या डोक्यावरचे केस विकायला लागलो. बाल लेने वाला 2000 रुपये किलो बाल लेने वाला. आणि केस इकून काय घेता तुम्ही? जर्मलचं बोगू ना पतेली, आणि ती राखून ठेवतात कोपऱ्यात. आपल्या गावात भागवत कथाकार आला की त्याला चहाला बोलवतात, आणि त्या बोगुनी मध्ये भागवत कथाकाराचा चहाचं उद्घाटन करतात. आणि ती बाई सांगते, महाराज आज जो तुम्हाला चहा केलाय ना, हा नव्या पातेलीत केलाय, नव्या बोगुनीत केलाय. तिला म्हणतं, बाई सागरच्या लग्नाचा आहेर आला का? म्हणे नाही बाबा. बाबा सागरच्या लग्नाचा आहेर नाही आला मला. तर मग पातेली आली कुठून नवी? म्हणे ही केसावर घेतली, केसावर. 2000 रुपये किलो पाल देने वाला. अरे केसही पुन्हा का डोक्यावरचे? ते बुच्या करतात आणि लग्नामध्ये गंगावन घालून फिरतात. लाजा वाटल्या पाहिजे, सोडल्या लाजा आपण. एका नवरा बायकोचं भांडण झालं आणि भांडण स्टँडवर झालं महाराज. हाणामारी झाली. त्या बाईने त्या नवऱ्याची केस धरली, असा उपटला त्याला खाली. मी पाहत होतो. तेवढ्यामध्ये ते उधळलं पहिल्यासारखं, आणि त्यानं तिची वेणी धरली. जशी वेणी धरली तसं गंगावन हातात आलं. कुणी म्हणायला नको, वासुदेव महाराजांच्या कथेला कुत्र पण नव्हतं असं. आणि खंडेरावाचा अवतार आहे एवढं नाही. माणसं तिला कुत्र तर पाहिजे. आणि म्हणून त्या गवळण 6.5 फूट होती, तिची वेणी जमीनला लोळत होती, आणि त्या गवळ्याला माझ्यासारखी दाढी होती. कन्हैयानं येथेचे लोणी खाल्लं महाराज. आणि त्या गवळणीची आणि त्या गवळ्याच्या दाढीची गाठ मार. आणि बाहेर आला. सगळ्या गोपाळांचं भाऊ झालं का खाऊन? हो, त्याला घरी जा झोपायला. सकाळी बरोबर 6 वाजेला सगळ्यांनी गुजरवाड्या दिया. गुजरवाड्याच्या चौक्यात या. म्हणे का बरं? म्हणे सकाळी एक सोंग येणार आहे, सोंग. सगळे गोपाळ 5:30 उठले, 6 वाजता गुजरवाड्यात गेले. सगळी घरांची दरवाजे उघडले, पण हा दरवाजा काही आज उघडला नाही. ऐका, हा दरवाजा काही उघडला नाही महाराज.
बसली होती. गवळण उठली आणि उठता उठता गवळ्याला झटका बसला. गवळ्याला झटका बसला. ऐका, गवळ्याला झटका बसला. गवळ्या म्हणतोय, गवळ्या अगं हे वय का झटके मारायचं. तो म्हटलं मी कुठे झटके मारतोय. तूच तो झटका दिला माझ्या दाढीला. अंधार होता, सगळे दिवे बंद होते, काळोख होता. आणि तेवढ्यामध्ये गवळण उठली. जशी गवळण उठली तसा भोप्या वाढला गेला. तिच्या लक्षात आलं, त्याच्या लक्षात आलं. तो म्हटला का वय तू काल मोर्चाला गेलती का. लासगावला मोर्चा होता. तू मोर्चाला गेलती का. ती म्हणे मोर्चालाच नाही, मोर्चाचे अध्यक्ष मीच होती. हा, मोर्चाचे अध्यक्ष तू होती का. तू बोलती आगाऊची. तुम्ही सांगूस. हा, कुठं जाऊ नको, कोणाला जास्त बोलू नको, कोणाला दम देऊ नको. तू नक्की त्या कन्हैयाला दम दिला असेल यशोदेच्या समोर. आणि म्हणून हे त्यानंच केलंय. आता पर्याय नाही. तिनं पर्याय शोधला. कापून पाहिली, कापली गेली नाही. जाळून पाहिली, जळली नाही. तोडून पाहिली, तुटली नाही. सोडून पाहिली, सुटली नाही. तेवढ्यामध्ये त्यानं सांगितलं ही गाठ त्यानं मारली. आणि ही गाठ त्यानंच मारलेली असते. महाराज तुम्ही कितल्याही उड्या मारा, त्यांना जे करायचं ते. कारण या गाठी ब्रह्मदेवाने मारलेल्या. कोणी किती विरोध केला, काही उपयोग झाला का नाही. लग्न सोहळाच होतोय ना. त्या गाठी त्यानं मारल्या. या गाठी सुटत नाही. सुटण्याचा प्रयत्न केला तरी सुटत नाही दादा. ऐका ना. आणि मग पाहता पाहता त्यानं सांगितलं अगं त्याच्या शिकडे गेल्याशिवाय पर्याय. बाहेर आवाज येत होता गर्दीचा. कल 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 कल. लोक म्हणे दरवाजा कर उघड, दरवाजा को दरवाजा को दरवाजा को. काही लोक म्हणे तोडून टाका, फोडून टाका. तो गवळ्या म्हटला अगं दरवाजा फुटला तर परत खर्च होईल. दरवाजा तुटला, कडी कोण तुटलं तर पुन्हा खर्च होईल. एक काम कर, आतली कडी उघड, बाहेर जाऊ, कन्हैयाची भेट घेऊ, त्याची माफी मागू. ती म्हणे माफी मागणार नाही. का बरं. ती बचत गटने अध्यक्ष होती. जी बाई 15 बाया सांभाळ साधी रस होती. तसं तुमच्या गावच्या बचत गटच्या अध्यक्ष बाया सगळ्या चांगल्या आहेत. मी आमना गावनं सांगितलं. ऐकलं नाही. राग आला तुला, हे त्यानं केला. हो, हे त्याचंच काम. राग आला, हृदयमान झाली, पाय आपल्याला लागली, कडी उघडली, दरवाजा बाहेर पडली. धान 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 नंदराजाच्या वाड्याकडे जायला लागली. मागून ती पोरं हुर्रे 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 लागायला लागली. मागे पुढे लोक आजूबाजूला पळायला लागले. तेवढ्यामध्ये रस्त्यावरची धूळ उडायला लागली. आणि उडलेली धूळ तिच्या नाकात गेली. तिला शिंक आली. आणि जशी शिंक आली तसा 3.5 फुटाचा गोपाळ पुढ फजिती झाली. मला कन्हैयाकडे पोहोचली. तेवढ्यामध्ये गडबड दिसली एक वाड्याजवळ. यशोदा कन्हैयाला कडेवर घेऊन बाहेर आली. आणि त्यावेळेला त्या गोपीनं रागामध्ये यशोदेकडे तकळी. यशोदे तुला
येईल राग आपुल्या पोराला काही तरी सांग. असल्या प्रकारची खोडी काढणं बरं नाही. हा? रोजच्या रोज तक्रारांची स्वभाव आनंद मात्र घेऊन येत होती यशोदेकडे. तक्रार येत होती. शेवटी भगवंताने नजर दृष्टीनं अंतर्दृष्टीनं ती गाठ सोडली. पण भगवंताच्या खुड्या काही कमी होत नव्हत्या. रोज रोज एक एक गोपाळ सकाळ झाली की गोपाळ तक्रार घेऊन अर्ज घेऊन हजरच. दुसऱ्या दिवशी एक गवळ झाली. चाळवणिया निर्धारी लोळे शेजे बाजवरी आणखी काही करो. थोड्यामध्ये एक आले अगं माझं भांड फोडिलं आणि माझं भांड फोडतो म्हणून रागवायला गेलो तर मला शिवी देत होतो. हे माझे शब्द नाही, नाथबाबांचे शब्द आहे. माझे फोडिले भांडे वर्जिता मने रांडे. नाथबाबांच्या गवळणी द्या फार सुंदर. कृष्णाचं चिंतनाचं ऐकायचं असेल तर नाथबाबांच्या आणि नामदेव महाराजांच्या गवळणी पहाव्या. फार गोड आहेत महाराज. त्याला रागवायला गेलो तर मला रांड म्हणतो. तेवढ्यामध्ये दुसरी एक गवळण येते. मग बाई वासरे सोडितो येऊन आम्हासी सांगतो. अगं आमच्या सगळे गाई वासरं सोडतो आणि आम्हाला सांगायला येतो. तिसरी एक विचित्र तक्रार घेऊन आली. ती म्हटलं अगं यशोदे मी सकाळी उठले सडा संमार्जन केलं रांगोळी काढली तुझं कार्ट आलं आणि त्याच्यावर मुतून गेलं. अष्टदळ काढिले अंग वरी मुते चक्रपाल. नाथबाबांची गोड. चौथी याईपेक्षा नवलाची तक्रार करते मला. ती बिचारी गरोदर होती तक्रार करणार. तिला कन्हैया चिडतो आणि तशीच तक्रार ती गवळण आपल्या यशोदेला करते. मदसी मने गरोदर पाऊ तुझा डोंगर. कन्हैयाच्या तक्रारी फार शास्त्र शुद्ध आहेत. एक तक्रार तर फार बालिश आहे. नाथबाबांचीच आहे गवळण. पाचवी गवळण आली. एक मने धरिस्तन याचे उपटी नका. असल्या प्रकारच्या तरुण गोपींच्या तक्रारी चालू होत्या. त्या तक्रारी आता वयोवृद्ध गोपी सुद्धा करू लागले. एक गोपी वृद्ध आली आणि यशोदेला म्हणते विचारते सांगते. ए गोपू यशोदे सांग ना ग आम्ही तुझ्या गावात राहावं का नका निघून जाऊ. कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का. यशोदा म्हणते तुम्ही गाव सोडून जाणे परत अशी कोणती खोडी केली. तेवढ्या दुसरी म्हातारी गवळण तिने सांगते यशोदे अगं तुझ्या कृष्णाला काही लाज आहे का. म्हणे काय चालवून नासिली कन्या कुमरे आमच्या सुनेसी लावले पिसे. आमच्या सुनांना वेळ लावलं गे यांनी. वेळ लाविले हा कानाने. अतिवृद्ध गवळण आली 75 80 90 100 वर्षाची आणि तावात म्हणाली यशोदे तुझ्या कार्टाला हा फाजीलपणा शोभतो का ग. आणि असा फाजील मुलगा तुला कसा आवडतो ग.
अगं माझ्या घरी आला माझी तरुण सून अंतरघरामध्ये नाहत होती. अंतरघर म्हणजे बाथरूम. नाता अंतर सदनी येऊनिया पैसे सारंग त्याच्यापेक्षा एक म्हातारी गवळण येते 110 वर्षाची गवळण. माझी सून एकली घरी नाहात होती परसदारी. आपण येऊनी झडकरी पुढा उभा राहिला. त्यानं मिठी दिली आलिंगन. अगं यशोदे सांग हे तुला शोभतं का ग? तुझ्या लेकाला शोभतं का? आणि पाहता पाहता त्यानं कबाड भ्रांतीचं उघडलं, कुलूप मायेचं तोडलं, शिंकी अविद्येचं तोडलं, क्रोधाची आरगळा काढली, अज्ञानाचा खिळा काढला, दंबाचा डेरा फोडला. प्रपंच सडा हा ताकाचा केला. अहंकार होता ठोंबा तो उपडीला घुसळ थांबला. अहंकाराचा घुसळ खांबा उथळला. तोही टाकीला स्वयंबा बाई तुझ्या कृष्णे संचिते शिवे लोणी याची केली धुळदानी संकल्प विकल्प दानी ती फोडिली तुझ्या कृष्णे. प्रारब्ध हे शिळे दही माझं प्रारब्धाचं शिळ दही त्यानं खाल्लं. माझं प्रारब्ध खाल्लं. क्रियमान दूध साई तोही मुखी होतली. माझं क्रियमान त्यांनी मुखामध्ये ओतलं ग. द्वेष रांजन सगळे स्पर्श हो हात हो पिकाळे. रांजणला हात लावला की कसा होतो? हात काळा होतो. तसं आपलं मलिन शरीर आहे. म्हणून या मलिन शरीराला या रांजणाला कन्हैयानं हात लावला आणि आपली अशुद्धता, आपल्यातली दुर्बुद्धी, आपल्यातला अविचार हे सगळं बाहेर काढलं. म्हणून त्यांनी फोड्या केल्या. द्वेष रांजन सगळे तेही पोडिले श्रीकृष्णे. आता यशोदानी खाल मान घातली, लाजली. तरुण मुली तक्रार करते काही वाटत नव्हतं, पण आता 110 वर्षाची 120 वर्षाची तर ओ आजीबाई गवळण तक्रार करते. लाज वाटायला लागली. रागही आला, शर्मिंद झाली. हात पकडते, कन्हैयाला मारणार. तोच कन्हैया म्हणता आई खरं सांगू तुला, खरं सांगू आतापर्यंत मी तुला का पाहून काही सांगितलं नाही. अगं यांच्याबद्दल मी केव्हा तुला तक्रार करायला पाहिजे होती, पण म्हटलं एकदा होऊन जाऊ दे यांची हौस. अगं आई मी किती लहान आहे सांग. आणि या ज्या तक्रारी करतायत आणि या तक्रारींचं माझं वयाची तुलना करत आहे. हा तू शिकली सवरली आहे ना. कोण म्हणतो? कन्हैया यशोदेला म्हणतो. हा तेवढ्यामध्ये कितीतरी तक्रार सांगू. अगं हे सुद्धा माझ्या समोर नग्न होऊनी नाहाती. आता कन्हैया तक्रार करतोय. डोळे झाक म्हणती या 10-5 येऊन मिळती. मज घेऊन घरात जाती. नग्न होऊन मज पुढे नाचती. म्हणती रे पोरा तू दिसशी साना. साना म्हणजे हृदय धरून करी देती सना. कालईचे घरी थोडे खादले असं म्हणून आई समक्ष राधिकेच्या हृदयावर हात ठेवला. कन्हैयाची बाजू ऐकून यशोदा खळळीच. सर्व गोपींवर चांगली सुनावते त्या सगळ्याकडून. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी.